ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात राहणाऱ्या 27 वर्षाच्या निक्की भाटीसाठी मेकअप स्टुडिओ चालवणे हाच एकमेव मार्ग होता, ज्यामुळे ती आपल्या मुलांच्या भविष्यासोबत स्वतःचं आयुष्यही चांगलं करू शकली असती। म्हणूनच मेकओव्हर बाय कंचन या नावाने सुरू केलेल्या ब्युटी पार्लरमध्ये निक्कीने तिची 2 वर्षाची मोठी बहीण कंचन हिच्यासोबत मिळून काम सुरू केलं। या पार्लरचं उद्घाटन फेब्रुवारी 2022 मध्ये झालं। एका बाजूला कंचन क्लायंट्सचं मेकअप करायची, तर दुसऱ्या बाजूला निक्की या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी मेकओव्हर बाय कंचन नावाचं इंस्टाग्राम पेज सांभाळायची। या पेजवर निक्की मॉडेलिंग करताना विविध मेकअप लुक्स दाखवायची। कधी बिफोर अँड आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन दाखवले जायचे, तर कधी ती कॅज्युअल डेली लुकमध्ये दिसायची, कधी वधूच्या पोशाखात, तर कधी सूट, लेहंगा किंवा साडी घालून रील बनवायची। फक्त इतकेच नाही, तर ती या इन्स्टा पेजवर लाईफस्टाईल कंटेंटही अपलोड करायची। त्यामुळे तिचे फॉलोअर्स झपाट्याने वाढू लागले। त्याचसोबत ब्युटिशियन म्हणून तिची कौशल्ये वाढली आणि मेकअप स्टुडिओमधून उत्पन्नही वाढू लागलं। ती महिन्याला जवळपास 50,000 पर्यंत कमवू लागली। निक्कीसाठी हा मेकअप स्टुडिओ चालणं खूप महत्त्वाचं होतं, कारण लग्नानंतरच तिचं आयुष्य नरकासमान झालं होतं। मेकअप स्टुडिओमध्ये जितक्या मेहनतीने ती काम करायची, तितक्याच प्रेमाने ती आपल्या 6 वर्षाच्या मुलगा आवेशची काळजी घ्यायची आणि घरही सांभाळायची। पण दुसऱ्या बाजूला तिचा पती विपिन भाटी कुठलीही नोकरी वगैरे करत नव्हता। सुरुवातीला तो फक्त भाड्याच्या पैशात मौज मजा करायचा आणि हुंड्यात मिळालेल्या स्कॉर्पिओ गाडी व रॉयल इनफिल्ड बाईक घेऊन दिवसभर भटकत असायचा। विपिनच्या आवारा गर्दीचा सर्वात मोठा पुरवठा त्याचं इन्स्टा अकाउंट होतं, जिथे त्याने दारू पितानाचे, हुक्का ओढतानाचे, रॅली काढतानाचे आणि नेता बनल्यासारखे दाखवणारे रील्स टाकले होते। त्याचं अकाउंट फक्त अशाच दिखाऊपणाने भरलेलं होतं। स्वतःला गुर्जर किंग, गुर्जर ब्रँड, रिच डॉग्स ऑफ स्टाफ असं लिहिणारा विपिन हुंड्यात मिळालेल्या स्कॉर्पिओ गाडी आणि रॉयल इनफिल्ड बाईकचे नंबर आपल्या युजर नेममध्ये टाकून लोकांपुढे फुशारक्या मारत असे। हातात सोन्याच्या अंगठ्या, आयफोन, गळ्यात गोल्ड चेन आणि उजव्या हातावर रायफल गनचं टॅटू। विपिनच्या शो ऑफने भरलेल्या दुनियेत त्याच्या 244 पोस्टमध्ये ही सारी झलक भरपूर दिसत होती। पण आपल्या पत्नी निक्की आणि मुलगा आवेश सोबत त्याने एकही फोटो कधी पोस्ट केला नव्हता। हेच त्याच्या अहंकारी आणि सेल्फ सेटल्ड वागणुकीचं उदाहरण होतं। पण विपिनचं ऐशोआरामी जीवन इथेच संपलं नाही, तर लग्न झालेलं असतानाही त्याचे इतर मुलींसोबत संबंध होते। इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो त्यांच्याशी बोलू लागला आणि चोरी छुपे भेटू लागला। त्या सगळ्या मुलींना गिफ्ट द्यायला आणि त्यांच्यावर खर्च करायला तो निक्कीकडूनही पैसे उकळू लागला। विपिनच्या या बदलत्या वागणुकीमुळे निक्कीला त्याच्या अफेअरबद्दल शंका आली। म्हणूनच 20 ऑक्टोबर 2024 रोजी निक्कीने आपल्या कुटुंबासोबत मिळून विपिनला एका मुलीसोबत रंगेहात पकडलं। त्यानंतर रागाच्या भरात निक्कीच्या कुटुंबियांनी विपिनला कारमधून खाली खेचून मारहाण केली। एखादा माणूस किती मॅनिप्युलेटिव्ह आणि निर्दयी असू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे विपिन। पण ज्या मुलीसोबत तो पकडला गेला होता, तिने चौकशीत विपिन सोबतच्या संबंधाची कबुली दिली। मात्र आपलं खोटं उघड होईल या भीतीने विपिनने सगळ्यांना दिशाभूल करण्यासाठी त्या मुलीला निर्दयीतेने मारहाण करायला सुरुवात केली। त्याचा परिणाम असा झाला की अपमानित आणि मारहाण झालेल्या त्या मुलीने विपिन विरुद्ध असॉल्ट आणि एक्सप्लॉयटेशनची FIR दाखल केली आणि याच ठिकाणाहून निक्कीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला। तिचं आयुष्य कायमच बदलून गेलं। या घटनेनंतर निक्की आणि विपिनच्या नात्यात उरलेलं जे काही होतं तेही संपुष्टात आलं, कारण विपिन बहुतेक वेळा रात्री उशिरापर्यंत घरी येत नसे आणि निक्कीच्या फोन कॉल्सचाही उत्तर देत नसे। निक्कीची रात्र जागून त्याची वाट बघण्यातच जात असे आणि जेव्हा तो रात्री 2-3 वाजता घरी येई, तेव्हा निक्की प्रश्न विचारताच तो तिला शिवीगाळ करून मारहाण करायचा आणि म्हणायचा, तू माझी आई नाहीस, जी मला हे सगळे प्रश्न विचारत आहेस। अशा परिस्थितीत निक्कीची सासू देखील तिच्या पाठीशी उभी राहत नसे। उलट जेव्हा निक्की हे सगळं आपल्या घरी सांगायची, तेव्हा सासूच तिच्यावर नाराज व्हायची। जे कधी आधीपर्यंत विपिनला निक्कीमध्ये चांगलं होतं, त्याच गोष्टी आता त्याला खटकू लागल्या। विपिन केवळ निक्कीला मारहाण करायचा एवढंच नव्हे, तर तिच्या मेकअप स्टुडिओमधून कमावलेले पैसेही हिसकावून न्यायला लागला। अफेअरमध्ये रंगेहात पकडल्यानंतर निक्की आणि तिच्या कुटुंबियाविषयी त्याच्या मनात एक प्रकारचा संताप आणि चीड निर्माण झाली होती। त्या रागातून तो निक्कीवर बंदी घालायचा प्रयत्न करू लागला। त्यामुळे आता तो निक्कीच्या मेकअप स्टुडिओतील कामावर आणि इंस्टाग्राम रीलवर आक्षेप करू लागला। यावरून घरी सतत भांडणे व्हायची आणि या सगळ्यात विपिनची आई दयावती ही त्याच्याच बाजूने उभी राहत होती। पण 11 फेब्रुवारी 2025 रोजी तर सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या।
त्या दिवशी निक्की आणि कंचन एका क्लायंटचा मेकअप करत होत्या. ही गोष्ट कुठेतरी विपिनला समजली आणि संतापाने तो धावत 3ऱ्या मजल्यावर असलेल्या स्टुडिओमध्ये आला. त्याने निक्कीला शिवीगाळ केली आणि काम थांबवायला सांगितलं. इतकंच नव्हे तर त्याने त्या महिला क्लायंटशी उद्धटपणे वागायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून क्लायंटने आपल्या कुटुंबाला फोन करून बोलवलं. त्यानंतर क्लायंटच्या कुटुंबियांशी विपिनची मारामारी झाली. त्या मारहाणीमुळे झालेल्या अपमानाने भडकून विपिनने परत येऊन निक्कीवर निर्दयपणे मारहाण केली. या सततच्या छळाला कंटाळून निक्की आणि कंचन यांनी आपल्या मुलांना सासरीच ठेवून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर होळी संपल्यावर म्हणजेच मार्च 2025 मध्ये विपिन आणि त्याची आई दयावती यांनी दोन्ही बहिणींना घरी परत येण्यासाठी सांगितले. तेव्हा निक्कीचे वडील भिकारी सिंग यांनी या मुद्द्यावर पंचायत बोलवली. पंचायतने अट ठेवली की जर निक्की आणि कंचन परत गेल्या तर त्यांना छळलं जाणार नाही. भाटी कुटुंबाने पंचायतीच्या अटी मान्य केल्यानंतर दोन्ही बहिणींना सासरी परत पाठवण्यात आलं आणि तिथे जाऊन त्या पुन्हा आपल्या मेकअप स्टुडिओच्या कामात रमल्या. सगळं वातावरण जणू शांत झाल्यासारखं वाटत होतं. पण मग आला 21 ऑगस्ट 2025. त्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याने संपूर्ण देश हादरला. त्या व्हिडिओमध्ये निक्की जळत असताना तडफडत होती. तिच्या आयुष्याचे ते शेवटचे श्वास होते जे इतक्या भयानक रीतीने संपले की सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. शेवटी 21 ऑगस्टला असं काय घडलं होतं? हा एखादा अपघात होता का की ही एखादी पूर्वनियोजित साजिश होती? आणि जर ही साजिश होती तर त्यामागे गुन्हेगार कोण होता? मंडळी, वेलकम टू द शो. तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल. मंडळी, भूतकाळाची गोष्ट आहे. 2016 साली उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात रूपवास गावात राहणारे भिकारी सिंग पायला हे शेतकरी होते. पण त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणात आणि संगोपनात कधीही कसूर केला नाही. त्यांनी मुलींचं शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी त्यांच्या मुलींसाठी योग्य संबंध शोधायला सुरुवात केली. याच दरम्यान नातेवाईकांच्या ओळखीने भाटी कुटुंबांचा प्रस्ताव आला. ग्रेटर नोएडातील सिरसा गावात राहणारे सत्यवीर भाटी हे किराणा दुकान चालवत होते. त्यांच्याकडे अजून 4-5 दुकाने होती ज्यातून भाडं मिळायचं, शिवाय काही जमिनी देखील होती. सत्यवीर भाटी आपल्या पत्नी दयावती आणि 2 मुलं रोहित आणि विपिन यांच्यासह राहायचे. नुकतीच त्यांनी आपल्या मुलीचं लग्न करून दिले होतं. त्यामुळे आता ते आपल्या मुलांसाठीही मुली शोधत होते. रोहित आणि विपिन दोघेही त्या काळात ITI मध्ये शिकत होते. भिकारी सिंग यांना भाटी कुटुंब पसंत पडले आणि चर्चेनंतर 10 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचं लग्न एकाच दिवशी एकाच मंडपात भाटी कुटुंबातील दोन्ही मुलांशी लावून दिलं. त्यावेळी विपिनचं लग्न निक्कीशी आणि रोहितचं लग्न कंचनशी झालं. नोटबंदीच्या काळात अनेक लग्न मोडत असताना भिकारी सिंग यांनी कसेबसे व्यवस्थापन लावून लग्नात कुठलीच कमी पडू दिली नाही. हुंड्यात त्यांनी स्कॉर्पिओ कारचं टॉप मॉडेल, कॅश, दागिने आणि घरगुती सामान दिलं. 2 वर्षानंतर निक्कीला मुलगा झाला तेव्हा माहेरीकडून बुलेट बाईक, ज्वेलरी आणि कॅश गिफ्ट दिलं. इतकंच नव्हे तर मुलींच्या आनंदासाठी आणि प्रगतीसाठी भिकारी सिंग यांनी त्यांच्या मेकअप स्टुडिओच्या व्यवसायासाठी 1.5 लाख रुपये आणि 2 एअर कंडिशनरही दिले. पायला कुटुंबाने ज्या आनंदाने आणि अपेक्षांनी आपली मुलगी भाटी कुटुंबात दिली तिथेच ती अशी जिवंत जळून प्राण सोडेल असं त्यांना कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. सुरुवातीला हा केस अगदी ओपन अँड शट केस सारखा वाटत होता. पण जसजशी चौकशी पुढे गेली तसतसे अनेक नवीन ट्विस्ट, नवीन कहाण्या आणि नवीन खोटं उघड होत गेलं. इतकंच नव्हे तर चौकशीत असा टप्पा आला जिथे उलट बळीच कुटुंबही लोकांच्या नजरेत कटघऱ्यात उभं राहिलं. आणि या सगळ्याची सुरुवात झाली त्या पहिल्या व्हिडिओ क्लिपपासून जी निक्कीची बहीण कंचनने आपल्या इन्स्टा अकाउंटवर टाकली होती. त्या व्हिडिओत विपिन आणि त्याची आई दयावती निक्कीला निर्दयतेने मारत होते आणि पुढच्या क्षणी निक्की जळत असल्याचा सीन दिसतो. हा व्हिडिओ ज्या कोणाच्या डोळ्यासमोर आला त्याचे हातपाय थरथर कापू लागले. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, कोणी एवढा निर्दयी कसा असू शकतो की आपल्या पत्नीला आणि सुनेला जिवंत जाळून टाकेल? कंचनने माध्यमांसमोर सांगितलं की हे अचानक घडलं नाही, सगळं आधीपासून प्लॅन केलं गेलं होतं. 8 दिवसांपासून गोष्टी सुरू होत्या. हो, सगळे यात सामील आहेत. माझ्या बहिणीला त्यांनी मारलं. मी तिला वाचवायला गेले तेव्हा मला पण मारहाण झाली आणि मी बेशुद्ध पडले. सगळे घरचे यात सामील आहेत. कंचनने सांगितलं की तिला वरच्या मजल्यावरून काही आवाज येत होते. ती फोनवर होती आणि अचानक तिच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन झाला. त्या क्षणी तिने पाहिलं की निक्की आगीत जळजळत किंचाळत होती. कंचनने एका हातात मोबाईल कॅमेरा ऑन ठेवला आणि दुसऱ्या हाताने बहिणीच्या अंगावरची आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर कंचनने सांगितले
की तिने शेजाऱ्यांच्या मदतीने निक्कीला फोर्टिस हॉस्पिटलला नेलं. तिथे मुलाचे सासरचे लोकही पोहोचले, पण डॉक्टर्सनी सांगितले की निक्कीचं शरीर 70% जळालं आहे, म्हणून तिला दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर केलं. दुर्दैवाने तिथे पोहोचण्याआधीच निक्कीचा मृत्यू झाला. कंचनने हे सर्व तपशील मीडियाला सांगितले, पण लोकांच्या लक्षात आलं की तिच्या स्टेटमेंटमध्ये अनेक लूपहोल आहेत. या दरम्यान निक्कीचा 7 वर्षाचा मुलगा आवेशने आपल्या वडिलांविरुद्ध धक्कादायक जबाब दिला. त्याने सांगितलं की बाबांनी मम्माला आधी काहीतरी टाकलं, नंतर थप्पड मारली आणि मग लायटरने आग लावली. हा जबाब कंचनच्या व्हिडिओ क्लिप आणि शेजारच्यांच्या साक्षीने लोकांचा संशय अजूनच वाढवला. त्यामुळे कंचनने 21 ऑगस्टला कासना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तिने विपिन, त्याचे आई वडील आणि रोहित यांच्यावर केस दाखल केली. पोलीस कार्यवाहीला लागले, पण आरोपी फरार झाले. शेवटी लोकेशन ट्रेस करून विपिनला पकडलं. चौकशीत त्याने निक्कीला पेट्रोल सारख्या थिनरने आग लावल्याचं कबूल केलं. मात्र त्याला स्टॉपवर नेलं असता तो पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पायावर गोळी झाडून त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर खून, कटकारस्थान आणि इजा या गंभीर कलमांअंतर्गत केस दाखल केली. मंडळी, ही होती आजची भयावह स्टोरी. तुम्हाला काही वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका सत्यकथेवर आधारित घटनेसोबत. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा. धन्यवाद.